नमस्कार. वॉक विथ नेचर या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. आत्ताच तुम्ही भाग 5वा पाहिलेला असेलच. याआधी आपण मोबाईलद्वारे घेतलेले तिलारी जंगलाचा अनुभव, त्यानंतरचा तिलारी अध्याय, मग तिलारीच्या आठवणी भाग 1, 2, 3, 4 आणि शेवटचा भाग 5 असे एकूण तिलारीचे 7 व्हिडिओ नक्कीच पाहिले असतील. 5व्या भागात माझा पॅनासॉनिक ॲडव्हान्स पॉइंट अँड शूट कॅमेराने घेतलेले फोटो आणि व्हिडिओ, त्याचा म्हणजे त्या मालिकेचा शेवटचा भाग होता. म्हणजे माझ्या पॅनासॉनिक कॅमेऱ्याने काढलेले फोटो आणि व्हिडिओ त्याचा शेवटचा भाग होता. यानंतर मी तिलारीचे अजून काही व्हिडिओ आणि फोटो शोधत होतो, तेव्हा हे आत्ताचे रॉ व्हिडिओ क्लिप्स मला सापडले आहे. हेच व्हिडिओ मी या भागात तुम्हाला दाखवणार आहे. या भागातील बहुतेक दृश्ये पावसाळ्यातील आहे, म्हणूनच त्या व्हिडिओची क्वालिटी अपेक्षित की चांगली नसेल, त्याबद्दल मी आधीच तुमची माफी मागतो. आता तुम्ही जो रस्ता बघता आहे, हा रस्ता तिलारी कालव्याजवळचा तलाव जो आहे त्या तलावाचा रस्ता आहे. पुढे जो तुम्हाला आता ब्रिज दिसतोय, तिथे पक्षी प्राणी निरीक्षण तसे निसर्ग निरीक्षण करत होतो. म्हणजे त्या ब्रिजला ओलांडून तलावाजवळ जायचो आणि तिथं बसून पक्षी प्राणी आणि निसर्ग निरीक्षण करायचो. हा जो रस्ता आता चाललेला आहे, हा रस्ता आता तिलारी येथील मुख्य रस्त्याला भेटतो. तेथे वरती आपण चढलो की कोदाळी नावाचे गाव लागते. आता बघा, याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. हे बघा, हे एक जो पाईप दिसतोय, ही ॲक्च्युली पाण्याची पाईपलाईन आहे जी कोदाळी गावाकडे जाते. आणि तुम्हाला बोललो होतो बघा, मी पाईपलाईनवर एक शेकरू दिसलं होतं मला. त्याचा फोटो मला सापडलेला नाही आहे. तर ते याच पाईपलाईनवर तो क्रॉस करत होता, म्हणजे वरती चढत होता. तो अत्यंत सुरुवातीचा होता. आता हा जो तुम्ही व्हिडिओ बघताय, हा निश्चित माहीत नाही मला, कारण की डेट नाही माझ्याकडे. त्याच्या मागचं कारण असं की एका पी सीमधून दुसऱ्या पी सीत, एका हार्ड डिस्कमधून दुसऱ्या हार्ड डिस्कमध्ये, दुसऱ्यामधून तिसऱ्यामधून चौथ्या, अशा करत करत आत्ता लेटेस्ट ज्या हार्ड डिस्क ठेवलेल्या आहेत, त्या हार्ड डिस्कमध्ये हा डाटा मला सापडलेला आहे किंवा मी शोधलेला आहे. तुम्ही जे आता बघताय हे कम्युनिटी हॉल आहे. तिलारीला मी तुम्हाला सांगितलं होतं की तिलारी ज्यावेळेस मुख्य धरणाचे काम आणि कालव्याचे काम चाललेले होते, त्यावेळेस इथं अंदाजित लोकसंख्या 10,000च्या आसपास होती. त्यानंतर काम पूर्ण झाल्यावर आता लोकसंख्या एवढी राहिलेली नाही, त्यामुळे तो कम्युनिटी हॉल आणि तिथं असलेली जी कॉलनी आहे आणि जे गव्हर्नमेंटचे ऑफिसेस आहे, म्हणजे गव्हर्नमेंट म्हणजेच एक तर PWD विभाग आहे किंवा पाटबंधारे विभाग आहे, त्याचे ऑफिसेस तिथं राहिलेले नाही आहे. एक छोटंसं ऑफिस आहे आणि कमीत कमी 10-10 घरं आहेत, तेवढी ती आहे. बाकी तिथं तुम्हाला तिलारी चौकात तेवढंच दिसेल. म्हणजे हॉटेल्स आहे आजूबाजूला आणि बॅक साईडला थोडीशी कॉलनी आहे, छोटीशी वसाहत आहे.
तर अशी ही तिल्लारीचा जो कालवा आहे तो बघा दिसतोय तुम्हाला आत्ता पण कम्युनिटी हॉल बघा दुरून दिसतोय तो. तो कम्युनिटी हॉल आहे तिथला. आणि खाली जे आहे काही ठिकाणी थोडासा भाग आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं रस्त्याच्या जवळ गेलं, की बघा आता थोडंसं येईल. हे जे पाणी साठलेलं दिसतंय ते शेत आहे एक. आणि तो जो बघा तो झरा वाहतोय. तो कालवा ओव्हरफ्लो होतो. आपला कालवा सॉरी तलाव जो ओव्हरफ्लो होतो आणि बाजूचा एक तलाव तुम्हाला अजून दाखवलेला होता झरा. तो दोन्ही ओव्हरफ्लो झाला, की ते पाणी सगळं त्या शेताच्या कडेने जातं आणि पुढे खाली उतरल्यावर तिल्लारीकडे जाताना एक एक ओढा लागतो. तोच हा ओढा आहे. पुढे दाखवणार मी तुम्हाला. आता बघताय तुम्ही पावसाळ्याचे दिवस आहे. त्यामुळे पाणी भरपूर आहे आणि शक्यतो हे ऑगस्टच्या नंतरचं सप्टेंबर महिन्यातलंच मला वातावरण दिसतंय. म्हणजे व्हिडिओवरून अंदाज काढतो कारण की तिथं जून, जुलै, ऑगस्ट भरपूर प्रमाणात पाऊस असतो. एवढा थांबत नसतो. आत्ता मी एवढं फिरायला जातोय आणि कॅमेरा घेऊन फिरतोय. म्हणजे कुठेतरी तो पाऊस थांबलेला आहे. तर अशा स्वरूपाचं वातावरण तिथं जून, जुलै, ऑगस्टमध्ये तर होतच नाही. 100% होतच नाही त्याला. तर हे बघा ती गाडी चालली आहे. तोच पुढचा रस्ता आहे. तर ते कोदाळी नावाचं गाव आहे. आता बघा हा कालव्याचा रस्ता मी तुम्हाला दाखवत होतो. तो पूर्ण कालव्याचा रस्ता आहे आणि हे बघा हे शेत आहे. खाली दिसतंय ते शेत आहे. 1-2 शेतं आहे फक्त जास्त नाही आहे. तिकडं पुढे जरी गेलं त्या ह्याला तरी तिथं पण शेतं आहेच. तर ते स्थानिक लोकांची शेतं आहे. म्हणजे जंगलाच्या जवळ बफर झोन म्हणतात. मला वाटतं बफरच म्हणतात. बफर झोनच्या अलीकडे जे शेते आहे तशातल्या शेत्या आहे आणि त्या शेत्या करतात तिथं. जास्तीत जास्त मुख्य पीक तिथं तांदूळ आणि नाचणं आहे. तुम्हाला मागे पण सांगितलेलं होतं. आता बघा मी खाली उतरतोय. हा इथं कालवा जो मेन रस्ता आहे त्याला जोडल्या गेलेला आहे म्हणजे तो लागलेला आहे. आता हा जो रस्ता पुढे तिल्लारीकडून दोडामार्गकडे आणि त्यानंतर पुढे गोवा राज्याकडे जातो. पुढे जे गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटचे गाव म्हणजेच कोदाळी गाव तिथं लागतं. हा जो रस्ता वरती चढतोय तोच कोदाळी गावाकडे जातो आणि तो मुख्य रस्ता पण आहे. यानंतर सुमारे 9 किलोमीटरचा घाट सुरू होतो आणि खाली येताच कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीजवळ आमचं जे आहे तिलारी जलविद्युत केंद्र ते लागतं. म्हणजे पूर्ण घाट उतरल्यावर घाटाच्या पायथ्याशी आणि त्याच्यानंतर एक छोटासा झरा किंवा आपण नदी प्रवाह म्हणतो तो आहे. तो पार केला त्याच्यावर एक ब्रिज आहे. तो पार केला की सिंधुदुर्ग जिल्ह्याची हद्द सुरू होते आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं पहिलं गाव म्हणजे केंद्रे हे लागतं. पुढे मग दोडामार्ग गाठल्यावर महाराष्ट्र आणि गोवा राज्याची सीमा लागते आणि त्यानंतर गोवा राज्याची सुरुवात होते. असा हा तिल्लारीवरून गोव्याकडे जाणारा मुख्य रस्ता आहे. आता हा जो रस्ता आहे याला एक मोटनवाडी म्हणून फाटा लागतो. फाटा म्हणजे एक 2-3 रस्ते एकत्र येतात त्याला फाटा म्हणतात तिथं. तर मोटनवाडी फाट्याला तिथं जो लागतो त्याच्यामध्ये एक जो रस्ता येतो तो पाटणे फाट्यावरून येतो. पाटणे फाटा म्हणजे बेळगाव कर्नाटक वरून जो येणारा रस्ता आहे तो पाटणे फाट्याला तिथं अटॅच होतो. त्यानंतर एक जो रस्ता जातो म्हणजे हा जो रस्ता पाटणे फाट्याला म्हटलं
तर उजव्या साईडला आणि डाव्या साईडला जो रस्ता जातो त्यामधून 2 फाटे फुटतात. एक चंदगडला जातो म्हणजे तालुका, जिथं हे तिलारी वसलेलं आहे ते त्याचा तालुका चंदगड 18 किलोमीटर आहे अंदाजे. आणि त्याच्यानंतर पुढे आपण सरळ जर गेलो म्हणजे डाव्या साईडलाच सरळ जर गेलो तर किल्ले पारगड हे लागतं. मी तुम्हाला त्याचे फोटो पण दाखवलेले आहे. तर ते असं किल्ले पारगड पण तिथे आहे. तर असा हा मुख्य रस्ता आहे आणि हे तीनही रस्ते पुढे मोटनवाडीवरून तिलारीला येतात. तिलारीवरून आता हे जे मी वरती चढतो आहे कोदाळीला जातात आणि कोदाळीवरून 9 किलोमीटरचा प्रवास करून खाली उतरल्यावर केंद्रे गावात सिंधुदुर्ग चालू होतं आणि नंतर दोडामार्ग नंतर गोवा चालू होतं आणि तुम्ही गोवा राज्यात प्रवेश करतात. असा हा तिलारीवरून गोव्याकडे जाणारा मुख्य रस्ता आहे. त्यालाच लागून तिलारी धरणाचा मुख्य रस्ता जो मी तुम्हाला मागे दाखवला, आता पण परत या व्हिडिओनंतर तो दिसणार. आणि कालव्याचा रस्ता, आत्ता कालव्याच्या रस्त्यानेच आपण वरती चढतोय तर तो कालव्याचा रस्ता आहे. आता बघा हे मी वरती चढतोय तर कोदाळी गाव हे 2 किलोमीटरच्या आसपास होतं. तर मी आता त्या चढतीच्या वळणावर एक जो माझा ठरलेला पॉईंट होता म्हणजे एक वळणाच्या रस्त्याची पाटी होती ती लावलेली होती. तिथपर्यंतच मी वरती चढायचो कारण की तिथं चढती समाप्त व्हायची. बघा ही पाटी आहे ती, इथं चढती समाप्त होऊन जायची आणि माझा बराच कार्डिओ व्हायचा. कार्डिओज म्हणतात ना त्याला, कार्डिओज व्हायचा. तर असा कार्डिओ इथपर्यंत व्हायचा आणि इथून जास्त काही सपाट होतं थोडं, अर्धा 1 किलोमीटरपर्यंत सपाट, मग परत उतरती आणि मग परत घाट सुरू होऊन जायचा. आता बघा मी रिटर्न घेतल्यावर बघा किती सुंदर असं मनोहर दृश्य दिसत आहे. हे पूर्ण तिल्लारीचं जंगल, त्याचा भाग असं म्हणायला हरकत नाही की हा 10%च भाग आहे त्याचा. तसा 10% हा भाग आपल्याला दिसतोय. पावसाळ्यात खरं सांगायला गेलं म्हणजे अतिशय सुंदर. बघा ते रस्त्याच्या कडेने झरे वाहत आहे, त्यानंतर हिरवीगार झाडी आहे, त्यानंतर गवताने आच्छादलेलं आहे सर्व आणि ढग आहे. हे बघा आता मी तिल्लारी चौक आहे तिथं आलेलो आहे. आता तुम्हाला जे काही छोटे घर बिल्डिंग दिसते तो परिसर म्हणजे तिलारी चौक आहे. जी मोठी इमारत आत्ता तुम्हाला दिसते ती कम्युनिटी हॉल आहे. आता जेव्हा इथं धरणाचे काम सुरू होते तेव्हा या ठिकाणी सुमारे 10,000 लोकसंख्या होती. कालांतराने काम संपल्यावर ती लोकसंख्या आता राहिलेली नाही, म्हणजे इथून लोक चालले गेलेले. आता ती तो लाईट दिसतोय तेच तिलारी चौक आहे आणि हा मागचा जो रस्ता आहे तो डॅमकडे जाणार आहे. आता हे जे दिसतंय तुम्हाला हे आमची कॉलनी आहे, म्हणजे महानिर्मिती कंपनीची, म्हणजे महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित महाराष्ट्र शासन उपक्रम याची ही कॉलनी आहे. जे जलविद्युत आहे तिथले सर्व अधिकारी, अभियंते, कर्मचारी याच कॉलनीमध्ये राहतात. आणि ही तिलारी चौकापासून 800 मीटर अंतरावर गुळम नावाचं गाव आहे. त्या गुळम नावाच्या गावाच्या समोरच कॉलनी आहे, म्हणजे गुळम गावाला लागूनच कॉलनी आहे. असं आहे. ही कॉलनी पण अतिशय सुंदर आहे. हे सगळं सिमेंट कॉन्क्रीटचं आहे, पूर्ण सिमेंट कॉन्क्रीट केलेलं आहे. आणि हे सिमेंट कॉन्क्रीट केल्यानंतर आता ही कॉलनी अतिशय चांगली दिसायला लागलेली आहे. आता हे जे सिमेंट कॉन्क्रीट केलं कॉलनीला आणि हे जे केलं मला वाटतं नुकतंच मी यायच्या अगोदर झालेलं होतं. आणि वरती पण बघा ते टीना लावायचे राहिलेले आहे. ते वरती टीना पण लावल्या होत्या कारण की वरती पण स्लॅब होता. आता इथं पाऊसच एवढा पडतो
बघा धुकं किती सुंदर आहे. तर पाऊस एवढा पडतो की वरती पाणी साठतं किंवा मग पाणी मुरतं. तर त्यासाठी हे टीना पण लावलेल्या होत्या आणि ह्या ज्या टीना आहे, त्या लावल्यानंतर तिथं पाण्याने ज्या भिंती वगैरे खराब व्हायच्या किंवा त्याच्या डॅमेज व्हायचं ते फार थांबलेलं होतं. तर अशी आमची कॉलनी अतिशय सुंदर केलेली होती. अ, आजूबाजूला कंपाऊंड पण त्याच वेळेस केलेलं होतं. कारण की ते कंपाऊंड केल्यामुळे तिथं जे गवे यायचे, ते गवेसुद्धा आता येत नव्हतं. तर असं हे तिल्लारीची आमची कॉलनी आहे. हे बघा हे माझं घर होतं म्हणजे माझं क्वार्टर होतं. मी जिथं राहायचो. ती माझी गाडी आहे आणि ते क्वार्टर आहे आणि माझी दोघंही मुलं आहे. तर असं सुंदर वातावरण राहायचं बघा. पूर्ण दुकाने आच्छादलेलं अशी कॉलनी होती आमची आणि हे पहाडावरच असल्यामुळे ते धुकं यायचं वरती. असं हे धुकं म्हटलं तर खरं ते ढगच आहे आणि पावसाळ्यात हे ढग गोव्याच्या किनाऱ्यावरून वरती येतात आणि तिलारीला इथे थांबतात. कारण की तिलारी हे समुद्र सपाटीपासून उंचच आहे आणि त्यामुळे इथं पाऊस पण जास्तच पडतो. आता बऱ्याच जणांना चेरापुंजी वगैरे माहिती असेल, पण चेरापुंजी इतकाच त्यापेक्षाही जास्त पाऊस तिलारी इथे पडतो. अंदाजे इथले लोक सांगतात की 4,000 ते 6,000 मिलीमीटर पाऊस हे 4 ते 5 महिन्याच्या कालावधीत इथे पडतो. आणि हा जो पाऊस आहे, हा सुरुवातीला मे पासूनच चालू होतो आणि सप्टेंबरपर्यंत म्हणजे ऑक्टोबरपर्यंत चालतो. तर असा हा पाऊस आहे. सर्वात जास्त जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात पडतो. आता हे बघा मी फिरत होतो कॉलनीत. वातावरण अतिशय सुंदर झालेलं होतं. त्यामुळे मग मी बाहेर निघालो. सुट्टीचे दिवस असला किंवा मग ऑफिसला जायच्या अगोदर मी निघायचो. हे माझं घर आहे, माझी गाडी आहे MH09 आणि दोघंही ज्या टू व्हीलर आहे ते MH19. MH19 म्हणजे जळगाव पासिंग. कारण की मी प्रॉपर जळगाव जिल्ह्याचा भुसावळचा रहिवासी आहे. हे मी तुम्हाला बोललो होतो की एक अस्वलांचा पहाड आहे. तर तोच हा पहाड आहे आणि त्या पहाडावर मी गेलेलो आहे आणि समोरच्या पहाडावर मी जे दाखवतो आहे, तो समोरचा जो पहाड आहे, त्या पहाडाच्या पलीकडे मी जाऊन तुम्हाला ते फोटो दाखवलेले, व्हिडिओ पण काढलेले आहे. आता हा जो दिसतोय हा अस्वलाचा पहाड आहे आणि या साईडला मी बरेचसे खालती खड्डे खोदलेले बघितले. मी तुम्हाला सांगितलं होतं की मी फार जास्त काही लांब गेलो नाही तिथं, कारण की मध्ये जर अजून शिरलो असतो आणि अंदाजे तिथं 10-20च्या संख्येत जर अस्वलं असते आजूबाजूला, तर 100% मला प्रॉब्लेम आली असती. त्यामुळेच मी तिथं काही गेलो नाही. मी थोडासा सुरुवातीलाच तिथं थांबलो. जिथं थोडंसं मोकळी जागा दिसली, तिथंच थांबलो मी आणि तिथं थांबून मी ही व्हिडिओ शूटिंग घेतलेली आहे. आता हे जे आहे विविध भाग मी दाखवत आहे. असं एकच काही तुम्हाला वाटत असेल तर एकच नाही आहे हा. वेगवेगळ्या वेळेस, वेगवेगळ्या दिनांकाला, वेगवेगळ्या वर्षी घेतलेले हे रॉ फुटेज आहे. याच्यामध्ये तुम्हाला मी अगोदरच बोललो की क्वालिटी तुम्हाला भेटणार नाही. त्यामुळे मी पूर्वीच तुमची क्षमा मागितलेली आहे. फक्त उद्देश असा आहे की असेही फुटेज मी तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे, जे मी घेतलेले आहे आणि माझ्या माध्यमातून तुम्ही तिल्लारीची ओळख हे बघा, हे जे गड्डे आहे ना, हे थोडेसे पूर्वी केलेले आहे आणि 100% हे अस्वलाचेच आहे. मला माहिती आहे, मी बघितलेलं आहे. तिथे तुम्हाला क्लिअर दिसत नसेल आणि मी पुन्हा जर गेलो तिलारीला तर निश्चितच मी तिथं जाणार आणि तुम्हाला दाखवणार ते. आता तर टेक्नॉलॉजी पण डेव्हलप झाली आणि माझ्याकडे DJI ॲक्शनचा एक कॅमेरा आहे, छोटावाला आहे, पण तोही चांगला आहे. ॲक्शन कॅमेराच आहे
त्याच्यामुळे क्लिअरिटी पण चांगली आहे. 4K मध्ये व्हिडिओ पण त्याच्यात रेकॉर्ड होतात. तर पूर्वीसारखं राहिलेलं नाही आता. हे पूर्वीचं होतं त्याच्यामुळे मला जेवढं उपलब्ध झालं तेवढं मी तुम्हाला दाखवतोय त्या हिशोबाने. तर असा आहे हे अस्वलाचा डोंगर, जो अतिशय रिस्की होता आणि ती रिस्क मी घेतलेली होती. तर बघा तो खाली जो रस्ता चाललाय तो खालून उतरून तिथं पुढे चढावं लागतं आणि पुढे चढले की मग ते पुढे तुम्हाला ती 1 नंबरची दरी, 2 नंबरची दरी, 3 नंबरची दरी ती दाखवली होती. त्याच्या समोरचा जो पहाड आहे तो दिसतो. हे बघा मी किती सावध आहे त्याच्यामागचं कारणच ते आहे. आता हा जो व्हिडिओ आहे हा आमच्याकडे जे लक्ष्मण आहे माझा सहकारी मित्र, छोटा मित्र, त्याच्या बांद्राईवाडा म्हणजे जंगलाच्या 7 किलोमीटर आतमध्ये वसलेले त्याचे गाव जे आहे, त्याचा जो धनगरपाडा आहे 30-40 घरांचा, तर तिथला आहे. हे त्याच्या शेतातली मचाण आहे. तिथं आम्ही बसून जेवण केलं आणि आम्ही नंतर निघालेलो आहे. हे जे आहे हे त्याचं शेत आहे आणि प्रामुख्याने इथं शेती जी होते ती तांदूळ म्हणजे भाताची शेती होते आणि त्यांच्याकडे इंद्रायणी आणि बासमती म्हणजे बासमती भात म्हणजे तांदूळ पिकवलं जातं आहे. हे आमचे थोडेसे तिथं बोलणं चाललं आहे आणि थोडंसं कॉमेडी करणं चाललेलं आहे, की एन्जॉय करायला जात होतो तिथं आणि जंगलाचं पण निरीक्षण तर व्हायचंच, पण एक वेगळंच रिलॅक्सेशन भेटायचं आणि अशा ठिकाणी राहिलं तुम्हाला स्ट्रेस येत नाही. ते मागे जे घर दिसतंय तेच आमच्या लक्ष्मणचं घर आहे ते आणि तो तिथंच राहतो. आता जंगलातून 7 किलोमीटर अपडाऊन करणं फार साधी गोष्ट नाही आहे. हे त्याचं शेत आहे आणि त्या शेतामधून आता मी खाली उतरतोय आणि त्याच्या घराकडे चाललेलं आहे मला वाटतं. यांची शेतं कशी असतात म्हणजे तिथल्या साईडला शेतं असं उंचावर पहाड असल्यामुळे स्टेप बाय स्टेप खोदले जातात पायऱ्यांसारखे आणि थरावर थरं टाकून ते जे आहे ते शेतं तयार केले जातात आणि त्याच्यात पाणी तसंच साठवलं जातं. हे बघा हे त्याचं भाताचं पीक लागलेलं आहे. ॲक्च्युली पहिले हे एका प्लॉटवर ते भाताचं पीक उगवतात आणि मग नंतर ते रोवणी करतात म्हणजे चिखल तयार करतात आणि रोवतात तिथं आणि त्याच्यामुळे मग भात होतो. आता त्याने हे पीक घेतलेलं आहे. आता याच्यातलं सगळं प्रत्येक शेतात जाईल आणि प्रत्येक शेतात ते रोवल्या जाईल म्हणजे लावल्या जाईल. अशी ही भात शेती ते करतात त्याच्यामध्ये. हा पण पावसाळ्याचाच सीन आहे आणि मागचे दाखवलेले ते पण सगळे पावसाळ्याचेच सीन आहे म्हणजे छायाचित्रण आणि कॅमेराच्या क्वालिटीसाठी मी तुम्हाला सांगितलं की मला माफ करा म्हणून. कॅमेराची क्वालिटी त्यावेळेस का खराब आली किंवा काय होतं त्याला कारण मला माहीत नाही, पण शक्यतो पाऊस एकतर मी प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवलं असेल, पाऊस असेल आणि त्याच्यामुळे मी तसं प्रोटेक्शनसाठी ठेवलं असेल, मग रेकॉर्डिंग घेतलं असेल असं मला वाटतंय. आता तुम्ही ते घर बघताय ते पुढे ते त्याचेच घर आहे आणि मी तिथंच चाललेलो आहे आणि तुम्ही बघताय हे जे हे केलेलं आहे त्यांनी जायसाठी जागा केली आहे. ॲक्च्युली ते प्लॉटिंग केलेलं आहे म्हणजे वेगवेगळे प्लॉट पडले खालून वरपर्यंतचे आणि बघा ती मचाण आहे. त्या मचाणीवर आम्ही बसलो होतो. तिथं लक्ष्मण आणि लक्ष्मणचे भाऊ आणि वडील राखण करायला बसतात कधी-कधी. कधी-कधी म्हणजे पीक पाणी जेव्हा येतं तेव्हा जास्तीत जास्त ते राखण करायला बसतात. कारण की तिथं गवे, सांबर आणि इतर प्राणी येतात कारण की त्यांना हे कोवळं भात आहे तो फार आवडतो आणि ते खायला येतात तसं. त्यांना जंगलात पण बरंच भेटतं पण शेवटी कसं असतं, हा वेगळाच प्रकार आहे. त्यांच्यासाठी ही आपण जसं मिठाई म्हणतो आपल्यासाठी मिठाई हा प्रकार असतो तसं त्यांच्यासाठी पण हा ऊस झालं, त्यानंतर केळी झालं, त्यानंतर असं भात झालं, हे त्यांच्यासाठी एक मिठाईच आहे. आता हा तिल्लारी म्हणजे आमच्या कॉलनीकडून कळसगादी नावाचं गाव आहे. तिथं जाणारा रस्ता आहे हा. त्याचा सुद्धा मी पावसाळ्याचा सीन घेतलेला आहे. त्याचा सुद्धा मी पावसाळ्याचा सीन घेतलेला आहे.
आणि तुम्ही बघू शकता तिथंही धुकंच आहे. आता तुम्ही बरेच वेळा जातात बाहेरच्या ठिकाणी, पण महाराष्ट्रात पण अशी काही ठिकाणं आहे, जसं हे तिलारी झालं, कास पठार झालं साताऱ्याचं, आपलं सातपुडा रेंज झालं, सह्याद्री रेंज झालं. तर इतकी पर्यटन स्थळे आहे, पण आपण इथली पर्यटन स्थळं सोडून आपण इतर ठिकाणी शोधतो आणि महाराष्ट्राच्या बाहेरच शोधतो. पण महाराष्ट्रात पण एवढी चांगली स्थळं आहे, जी पावसाळ्याच्या थोड्यानंतर फिरण्याच्या लायक आहे आणि उत्कृष्ट आहे. मी तरी तिलारीला जसं भारताला काश्मीर भेटलेलं आहे, तसं महाराष्ट्राला तिलारी भेटलेलं असं माझं म्हणणं आहे. कारण की एवढं चांगलं प्राकृतिक सौंदर्य आणि वनांनी आच्छादलेला परिसर मी फार कमी बघितलेला आहे. आता हे बघा, मी तुम्हाला कोदाळी गावाच्या तो जो टर्न आहे, त्या टर्नपर्यंत मी चालत घेऊन गेलो होतो पावसाळ्यात. आता हे पावसाळा झाल्यानंतरचा मी तुम्हाला सीन दाखवतोय. बघा, त्यात 1-2च डोंगर दिसले होते तुम्हाला. आता बघा किती डोंगर आहे तिथं. 1, 2, 3, 4, 5, 6. 6च्या आसपास आहे आणि हा परिसर आहे असा. पुढे पण हा डोंगर आहे. तिथून खाली उतरलं की ती व्हॅली आहे, म्हणजे तिथून पाणी जातं आणि पुढे आमचा कॅनल लागतो खाली उतरला की दरीत. तो कॅनल तुम्हाला दाखवलेला त्या पोरबे डॅम, त्याला तो कॅनल अटॅच होतो आणि तिथंच सगळं पोरबे डॅमला तो पाणी सोडतो आणि ते पोरबे डॅमचं पाणी सर्ज वेलमध्ये आमच्या जमा होतं आणि तिथून ते खाली उतरतं. 9 किलोमीटरचा घाट नंतर जे ते आमचं तिलारीचं हायड्रो पॉवर स्टेशन आहे, तिथून ते त्याच्यावर पाण्यावर वीज जनरेट होते. असं आमचं वीज निर्मिती होते. हे आमचं ऑफिस आहे. परत पावसाळ्यातलंच आहे वातावरण. ऑफिसच्या जवळ आलेलो आहे मी. ऑफिस प्रिमाइसेस आहे. शेजारी इकडं गेलं की हे बघा, हे गॅरेज टाईप गाडी आहे. गाड्या लावायचं आहे गॅरेजचं. त्याच्या बॅक साईडला गेलं की आमची कॉलनी आहे. कॉलनी आणि ऑफिस जवळ-जवळच होतं, त्यामुळे मला आता काही एवढं हे नव्हतं. बाकी प्लांटला जाणाऱ्यांना 9 किलोमीटर घाटातून जावं लागायचं कंटिन्यू. कारण की प्लांट चालवावा लागतो. खाली होतं. आता हे आमचे मित्र श्री योगेश अजित इंगवले साहेब आणि मी होतो. असाच एक फोटो घेतला, व्हिडिओ घेतला रेकॉर्ड. त्यांच्यासोबत बरीच आठवणी आहे, फिरलो आहे त्यांच्यासोबत. त्यांनीच मला बर्डिंगची सवय लावली, म्हणजे पक्षी निरीक्षण त्यांनीच सुरू केलं त्यांनी. मी प्राणी जास्त शोधायचो, पक्षी फार कमी, पण त्यांनी मला पक्षी निरीक्षण पण शिकवलं. आता परत मी त्याच ठिकाणी आलेलो आहे. म्हणजे आपल्या तुम्हाला सांगितलं होतं तिलारी चौकात. तोच परत मला वाटतं व्हिडिओ रिपीट झालेला असू शकतो. ठीक आहे, काही हरकत नाही. परत पुन्हा एक वेळा बघून घ्या तो व्हिडिओ. फारसा काही मोठा व्हिडिओ नाही आहे तो. तर असा आहे तिलारीचा चौक. आता हे आंबेवाडी डॅम आहे. आंबेवाडी डॅमला मी माझं कसं होतं, मी भुसावळला माझ्या गावाला जायचो. तर मला इथून बेळगाव कर्नाटकमधून मला 3 ट्रेन होत्या. त्यानंतर पुण्याला जायला पण बेळगाव कर्नाटकमधून जावं लागायचं, कारण की आमचं जे मुख्य ऑफिस होतं ते पुण्याला होतं. म्हणजे आमचं क्षेत्रीय ऑफिस म्हणतात त्याला, ते पुण्याला होतं. त्यानंतर मुख्य कार्यालय मुंबईला होतं. इथून दोघंही ठिकाणाहून गाड्या म्हणजे मला बेळगाव कर्नाटकातूनच भेटायच्या. तर मला 45 किलोमीटर जावं लागायचं आणि माझी टू व्हीलर काढली की मी 45 किलोमीटर निघायचो. आणि त्या दरम्यान पाटणे फाटा, मी तुम्हाला बोललो होतो, हा पाटणे फाट्याचाच रस्ता आहे आणि तिथं हे आंबेवाडी डॅम लागायचा. तर आंबेवाडीला मी थांबायचो. तिथं हा एक व्हिडिओ घेतलेला आहे माझा सहज. मला वाटतं मी रिटर्नच चाललेलो आहे. नाही, बेळगावला चाललेलो आहे मी. हा पुढे जो रस्ता जातोय तो बेळगावला जातोय आणि मी रेकॉर्डिंग घेतोय, म्हणजे मी चाललेलो आहे. रात्रीची गाडी आहे, पुण्याला वगैरे किंवा मुंबईला किंवा भुसावळला माझ्या गावाला चाललेलो आहे तेव्हाच आहे. तर हे मी मला वाटतं मागच्या ह्याच्यात दाखवलेलं आहे तुम्हाला. हे मी फिरायला गेलो होतो. तर माझे 2 जे मित्र आहे, लक्ष्मण आणि दादू म्हणजे सचिन शेट्टे, त्यांच्यासोबतच मी फिरत होतो. आणि जो कॅनलचा रस्ता पुढे जातो, जो अननोन एरिया आहे, त्या साईडला आम्ही गेलो आणि तिथं एक गाव आहे. त्या गावाच्या अलीकडेच आम्ही हे बघितलं आणि तिथं जाऊन मग आम्हाला ही व्हॅली दिसली. तर त्या व्हॅलीचं पण मी रेकॉर्डिंग घेतली. आता हा व्हिडिओ परत कळसगादेकडे जाताना, आमच्या कॉलनीमधून कळसगादे, आणि पाऊस बघा, पावसाळ्यात अतिशय जोरदार पाऊस असतो तिथं आणि त्या पावसातच मी आहे आणि मी फिरायला जायचो. फिरणं सोडलं नव्हतं. कीप वॉकिंग.
आमचं ब्रीदच वाक्यच आहे, म्हणजे वॉक विथ नेचर चॅनलचं जेव्हा मी टाकतो तेव्हा कीप वॉकिंग हा एक स्लोगन टाकतोच. स्लोगन म्हणा किंवा काय आमचं टॅगलाईन म्हणा, कीप वॉकिंग. तर ते चालू ठेवलेलं आहे. अशा प्रकारे या रॉ व्हिडिओंचा म्हणजे पावसाळ्याच्या सीनचा इथं शेवट होतोय. धन्यवाद. थँक यू.